नमस्कार मंडळी, मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते. गॅसवरती कढई तापत ठेवली होती. तेल गरम झालेलं आहे. चांगलं तेल ओतलं आणि मस्त अशी कुरडई त्यामध्ये सोडली. अगदी दुप्पट तिप्पट फुलणारी कुरडई इथं आपण तयार केलेली आहे. पापड, खार आणि सोडा अजिबात वापरलेला नाही. कशी बनवली त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल. व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि हाईप सुद्धा नक्की करा. इकडं मी मोठ्या डब्यामध्ये 2 किलो रवा 2 दिवस भिजवून घेतलेला आहे. 2 दिवस म्हणजे 2 दिवस आणि 1 रात्र असा हा रवा भिजवून घेतलेला आहे. जास्त जर गरमी असेल तर सकाळी आदल्या दिवशी भिजवायचा, दुसऱ्या दिवशी सकाळी करायला घेतल्या कुरड्या तरी सुद्धा चालतील. तर इथं मी 2 दिवस चांगले रवा भिजवलेला आहे. 2 दिवस आणि 1 रात्र असा रवा भिजलेला आहे. तर या रव्यावरचं वरती सगळं पाणी आलेलं आहे. तांब सुद्धा आलेली आहे. ती सगळी तांब आपण इथं काढून घेतलेली आहे बघा. रवा चांगला मस्त असा फुललाय. कुरड्या घालायच्या सकाळी त्या दिवशी आदल्या दिवशीचं हे मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ. तर रवा चांगला मस्त असा फुललेला आहे. वरची सगळी तांब मी काढून घेतली. रव्याच्या कुरडया करत असताना एवढंच लक्षात ठेवायचं, 2 दिवस रवा भिजवत आहे म्हटल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाइम यामधलं पाणी काढायचं आहे. तर रवा छान असा फुललेला आहे. सगळीकडून चमच्याने व्यवस्थित असा हलवून घ्यायचा. रव्यावरचं वरती आलेलं पाणी जे आहे ते काढून घेतलं. 3 दिवस रवा भिजवला तर खूप आंबट होतो. त्यामुळे फक्त 2 दिवस भिजवा किंवा एकही दिवस भिजवला तरीसुद्धा चालेल. आता हा सगळा रव्याचा चीक जो आहे तो तयार झालेला एका पातेल्यामध्ये ओतून मोजून घ्यायचा. तर या स्टीलच्या पातेल्याने मी चीक मोजलेला आहे. पातेलाभर चीक आहे. जेवढा चीक आहे तेवढंच पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे. इकडे एक जर्मलचं मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्याला थोडीशी माती लावली आणि चूल पेटवून आपण हा तेल लावलेलं जर्मलचं पातेलं चुलीवरती ठेवलेलं आहे. चुलीला चांगला जाळ लागलेला आहे आणि आता यामध्ये मोजून घेतलेल्या पातेल्यानं चीक ज्या पातेल्यानं मोजला ना त्याच पातेल्याने यामध्ये पाणी घालायचं आहे. तेल लावल्यानंतर चांगलं आपलं पातेलं गरम करून घ्यायचं. पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोजून घेतलेल्या पातेल्यानं तेवढंच पाणी उकळण्यासाठी ठेवायचं. थोडंसं जास्तीचं ठेवलं असेल तर ते पाणी उकळल्यानंतर काढून घ्यायचं. चुलीला चांगला जाळ लागला होता. मस्त असं पाणी तापलेलं आहे बघा. मस्त असं पाणी उकळलेलं आहे. तर उकळलेल्या पाण्यातलं मी तांब्यावर पाणी बाजूला काढून ठेवलं, कारण थोडंसं वरती मी जास्त पाणी घातलं होतं. तर तांब्या 1.5 तांब्या पाणी मी बाजूला काढून घेतलेला आहे. तर आता हा चीक आहे. चीक जो तयार झालेला आहे तो तळापासून व्यवस्थित असा हलवून घ्यायचा. ह्या बघा आपण वर्षभराच्या साठवण्यासाठी रव्याच्या कुरडया करतोय. इथं आपल्याला गहू भिजवून त्याचा चीक काढायची काहीही गरज नाही. या रव्याच्या एकदम इझिली पद्धतीने आपण कुरडया करतोय. तर इकडे बघू शकता पाणी मस्त असं उकळलेलं आहे आणि या सगळ्या रव्याचा चीक जो आहे तो उकळलेल्या पातेल्यात छोटीशी धार लावून व्यवस्थित असं हलवून घ्यायचा, म्हणजे हटवून घ्यायचा. हे बघा मस्त असं सुरुवातीला व्यवस्थित हलवून घ्यायचा, म्हणजे आपला या चिकाच्या गाठी होणार नाहीत म्हणून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. तर बघा एक जण चिक ओतते आणि एक जण हलवते. म्हणजे इथं सुरुवातीला थोडीशी मेहनत घ्यायची, म्हणजे यामध्ये गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. आता रव्याच्या कुरडयामध्ये आणि चिकाच्या कुरडयामध्ये काय फरक आहे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करायचं नाही आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर इकडे बघू शकता यामध्ये मी अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत. तुम्हाला कुरडईबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच विचारू शकता या व्हिडिओमध्ये. तर सगळा चीक व्यवस्थित असा हटवून घ्यायचा आहे. चीक आपण पातेल्यामध्ये ओतल्यानंतर पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर याला हटण्याची मेहनत मात्र व्यवस्थित घ्यावी लागते, नाहीतर यामध्ये गाठी होऊ शकतात. तर यामध्ये गाठी होऊ नये म्हणून याला व्यवस्थित असं हटवून घ्यायचं आहे. बघू शकता हे बघा छान असं. खरं तर उन्हाळ कामाचं जे आपण चीक वगैरे शिजवतो ना चुलीवर अगदी छान असं शिजतं, मस्त असं शिजतं. कारण चुलीला ना मंद जाळ करता येतो किंवा चुलीच्या आरावर सुद्धा व्यवस्थित असं हे चीक शिजला जातो. तर हे बघा यामध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं, थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं. मीठ घालून सुद्धा चीक व्यवस्थित असा हलवून घेतला. यामध्ये तुम्ही खसखस सुद्धा आवडत असेल तर खसखस घातली तरी सुद्धा चालेल. तर हे बघा मस्त अशा आपल्या सासूबाई आमच्या चीक हटवून घेत आहेत. हे बघा या पद्धतीनं. आणि चुलीवरचा चीक शिजायला अजिबात वेळ लागत नाही. गॅसवर चीक शिजायला खूप वेळ लागतो. त्यामुळे शक्य असेल तर चुलीवरच असे वाळवणाचे पदार्थ तुम्ही नक्की करा. तर सुरुवातीला याला हटायची मेहनत घ्यायची आहे. आता रव्याच्या कुरडईत आणि चिकाच्या कुरडईत काय फरक आहे ते तुम्हाला मी सांगते गव्हाच्या कुरडईत. तर आता आपण चीक व्यवस्थित हटवून घेतला. याला 15 ते 20 मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे. बघू शकता इथं आपले चीक जो आहे ते 10-15 मिनटं मी झाकून ठेवला. मध्ये मध्ये झाकण काढून याला हलवत राहायचं आहे सतत. याला कंटिन्यू झाकण ठेवल्यानंतर बघायचं नाही असं करायचं नाही आहे. याला चुलीला जाळ घालत याला थोडा वेळ झाकायचं 5 मिनटं, नंतर उघडायचं, नंतर त्याला व्यवस्थित हटवून घ्यायचं. म्हणजे वरचं पीठ खाली खालचं पीठ वर करून या
पिठाला या चिकाला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता याला व्यवस्थित अशी साई येऊ लागलेली आहे आणि याला हटण्याची मात्र मेहनत घ्यावी लागते. कुरडई करायची असेल तर कुरडईला खूप हटण्याची मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे एक दोघी तर आवर्जून लागतातच. एकटीचं काही काम नाही आहे. गॅसवर तुम्ही इझिली करू शकता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये. तर मी इथं 2 किलोच्या कुरडया बनवत आहे. त्यामुळे याला भरपूर हटण्यासाठी ताकद लागते किंवा भरपूर मेहनत लागते याला. तर बघूया आपण आपला हा चीक शिजलाय का नाही तो. थंड पाणी घेतले. चीक शिजलाय का नाही ओळखण्यासाठी तुम्हाला एक प्रोसेस सांगते. वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं, चिकाचा गोळा घ्यायचा. जर आपला हा वाटीमध्ये घातलेला चीक जर विरघळला तर समजायचं आपला चीक व्यवस्थित शिजलेला नाही आहे. आणखीन एक प्रोसेस सांगते तुम्हाला. जर आपलं पीठ जे आहे ते सगळीकडून आपल्या पिठावरती साय गोळ्याचा झाल्यासारखी दिसते. जशी दुधावर साय येते ना, तशी पिठावर चिकावरती साय येते बघा शिजलेल्या पिठावरती. तेव्हा ओळखायचं आपला चीक व्यवस्थित शिजला. कुरडयाचा चीक अर्धा ते पाऊण तास आपण चुलीवरती तरी शिजवून घ्यायचा आहे आणि गॅसवरती साधारण तासभर तरी चांगला याला शिजवून घ्यायचा. जेवढं पीठ तुम्ही व्यवस्थित शिजवाल तेवढ्याच आपल्या कुरडया व्यवस्थित होणार आहेत, चांगल्या होणार आहेत आणि आपल्याला हे पदार्थ वर्षभर टिकवायचे असतात. त्यामुळं या पदार्थांना जेवढं चांगलं शिजवाल ना तर कुरडया अजिबात तुमच्या ते तुटणार नाही आहेत. अशाच आहे असे वेळे वर्षभर राहतील. तर आपण बघूया. आपले सोऱ्या घेतला आणि सोऱ्यामध्ये एकदम बारकी टाळी घातली. तारा बघा किती छान अशा पडतायत. तर मी या सोऱ्यामध्ये पीठ घातलं आणि चीक घालून इथंच कुरडई घालून बघितली. तर कुरडई खूप छान झालेली आहे. तर आता समजलं पीठ चांगलं शिजलेलं आहे. बघा सगळीकडून व्यवस्थित हलवून घ्यायचं. मला पीठ शिजण्यासाठी पाऊण तास लागलेला आहे चुलीवरती. पाऊण तासापेक्षा जास्त वेळ शिजवला तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे. पण रव्याचा चीक जो आहे जसं जसं शिजेल तसं तसं त्याला घट्टपणा येत जातो आणि गव्हाच्या चिकामध्ये जसं जसं शिजेल तसं तसा पातळ व्हायला लागतो. त्यामुळे रवाचं आणि गव्हाचं प्रमाण ही खूप वेगवेगळं आहे. पुढं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर इथं आपण सोरा घेतलेला आहे आणि आता ह्या शेवग्यामध्ये आपली छोटी शेवची टाळी घातली आणि या पद्धतीनं आपण कुरडया करून घ्यायच्या आहेत. बघू शकता एकदम मस्त अशा मोकळ्या तारा झालेल्या आहेत. म्हणजे आपलं पीठ खूप छान असं शिजलेलं आहे. खूप छान अशा कुरडया होत आहेत. बघू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र इथं कुरडया झालेल्या आहेत आणि पीठसुद्धा मस्त शिजलेलं आहे. तारा बघू शकता एकदम मोकळ्या आहेत. कुरडया करत असताना शक्यतो मीडियम साईजची टाळी घ्यायची. मोठ्या टाळीनं अजिबात कुरडया करायच्या नाहीत. तर इथं मीडियम साईजच्या टाळीनं मी इथं एका शेवग्यामध्ये 4 कुरडया बनवलेल्या आहेत. बघू शकता खूप छान अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया झालेल्या आहेत. तर बाकीच्या सगळ्यासुद्धा पीठ गरम आहे तर आपण या पद्धतीनं कुरडया करून घेणार आहेत. त्या अगोदर एक तुम्हाला ट्रिक सांगते. अगोदर एक कुरडई घालायची कपड्यावरती. तर मी इथं कपड्यावरती कुरडई घालून घेतलेली आहे. आता या कुरडईची खासियत सांगते तुम्हाला. पीठ कसं शिजलंय का नाही ते तुम्हाला ओळखायचं. किती छान शिजलंय ते पीठ बघा दाखवते तुम्हाला. आता ही घातलेली कुरडई आहे ना लगेच उचलली जाते. बघू शकता हे बघा. खूप छान असं पीठ शिजलंय. म्हणजे आपलं पीठ जर शिजलं नसेल ना तर हे पीठ आपलं चिकटून बसतं कपड्याला. त्यामुळं घातलेली कुरडई उचलून पाहिल्यानंतर समजतं की आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे. तर अशाच पद्धतीनं बाकीच्या सगळ्या कुरडया मी घालून घेतलेल्या आहे. पीठ गरम आहे तोवरच कुरडया घालायच्या आहेत. बघा मस्त असे कुरडया झालेल्या आहेत. अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि तारासुद्धा बघा किती छान आलेल्या आहेत कुरडयाला. याला आता 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. हे बघा पीठ खूप छान असं शिजलेलं आहे. कुरडया काय करायच्या घातल्यानंतर एक अर्ध्या तासाने उलटून आहे अशा सरळ ठेवून द्यायच्या. म्हणजे आपलं कुरडया ज्या आहेत ना त्या आपल्या कपड्याला चिकटून बसणार नाहीत. त्यामुळे त्याला थोडंसं उचलायचं जागेवरून आणि लगेच आहे असं ठेवून द्यायचं. तर इथे बघा मी 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये कुरडया वाळवून घेतलेल्या आहेत. कुरडया पलटी केल्यानंतर थोड्याशा वाकड्या झालेल्या आहेत कुरडया. पण खूप छान अशा झालेल्या आहेत. पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि चवीला सुद्धा अप्रतिम झालेल्या आहेत. खूप छान अशी पद्धत आहे. खूप मस्त लागतात कुरडया. तर हे बघा तेल तापलेलं आहे आणि आपण कुरडई तळून पाहूया. हे बघा मस्त अशी पांढरी शुभ्र. बरं इथं कुठंही आपण पापडखार किंवा सोडा वापरलेला नाहीये. पारंपरिक पद्धतीनं आपण रवा कुरडई कशी बनवायची पाहिलेलं आहे. कुरडई तळून घेतलेली आहे. अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे आणि तेलकट सुद्धा होत नाहीये कुरडई. बघा दुसरी सुद्धा अजून एक कुरडई तळून घेऊया. बघा मस्त अशी फुलली कुरडई. अशाच पद्धतीने बाकीच्या कुरडया सुद्धा आपण तळून घेऊया. 5 ते 6 कुरडयामध्ये अगदी डिश भरलेली आहे. इतक्या छान अशा कुरडया फुललेल्या आहेत बघू शकता. बघा मस्त अशा कुरडया झालेल्या आहेत. पांढऱ्या शुभ्र झाल्यात.
तर बघा, सोडा पापड खार न वापरता दुप्पट तिप्पट फुलणारी आपण रव्याची कुरडई कशी बनवायची आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, कुरडईची साईज तुम्ही आपण वाळलेली कुरडई आणि तळलेली कुरडई पाहता, दुप्पट आणि तिप्पट फुललेली आहे कुरडई. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त पारंपरिक वाळवण रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.